आप देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस, जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर 11वीं और 12वीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं। यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है। 5वीं, 6ठी, 7वीं और 8वीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू, इंग्लिश, मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम। यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए, शहीद अब्दुल हमीद कुसुम्बा रोड, निहाल नगर पुलिस स्टेशन के सामने, मालेगांव। अरे कोण महबूब शेख, त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल आहे। त्या महिलेला मी ओळखत नाही, ती माझ्याकडे आली होती। ज्या महिला माझ्याकडे येतात मी त्यांना मदत करते। त्याच्यानंतर तिच्यावर दबाव घेतला गेला। त्यानंतर ती पुन्हा माझ्याकडे आली की मला माफ करा, माझ्यावर दबाव होता। जे असेल तिची मजबुरी मी समजू शकते। याच्यासाठी सुद्धा कोर्टात केस चालू आहे आणि मी ती लढाई लढतीये। आणि या महबूब शेख काय बोलतोय आणि काय नाही बोलत आहे, माझ्या लेखी त्याला शून्य किंमत आहे। माझा नवरा सगळ्या दोषातून मुक्त होऊन सन्माननीय उच्च न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिलेली आहे, त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। त्यामुळे हा काय बोलतोय, एक बलात्कारी काय बोलतोय, याच्यावरती फार लक्ष देण्यासारखं नाहीये। आणि मला माहिती आहे की ज्या ज्या वेळेला मी या तुतारीवर आणि महबूब शेखवर बोलेन तेव्हा तेव्हा माझ्यावरती नाही त्या भाषेमध्ये टीका केली जाईल। आणि हे तुतारीला मान्य असावं, महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करताना विरोधी पक्षातल्या महिलेवरती ज्या पद्धतीने अतिशय खालची, म्हणजे पातळीच नाहीये, पातळीहीन बोलणारा हा महबूब शेख, हा त्यांना मान्य आहे। आणि असे महबूब शेख, असे 1760 महबूब शेख चित्रा वाघ तंगड्याला घेऊन फिरत असते। मला काहीही बोललं, कितीही पातळीहीन बोललं तरी महबूब शेख बलात्कारी आहे हे कोणी पुसू शकणार नाही। आणि माझी लढाई कोर्टात चालू आहे, ती मी लढतीये आणि मी ती लढणार आहे। त्यामुळे जी सत्यता आहे, मी काय कुणाच्या घरी जाऊन विचारायला जात नाही का तुझ्यावरती महबूब शेखने बलात्कार केला का। ती पोरगी माझ्यापर्यंत आली आणि ज्या गोष्टी आल्या त्या सगळ्यांना महाराष्ट्रात माहिती आहे। म्हणून ओ महबूब, किती पण बोललास, पातळीहीन बोलला, आज काय वेश्या बोलला का। बघा तुम्ही, पवार साहेब आणि सुप्रियाताई, तुमच्या पक्षाचा युवा अध्यक्ष काय म्हणतोय पाहिलं का। तुम्हाला चालत असेल ते चालवून घ्या, मला काही फरक पडत नाही, मला फरक पडत नाही। पण किमान महिलांचे उद्गाते आहात, महिलांचं काय म्हणतात ते, महिलांची तुम्ही त्या ठिकाणी आम्हीच महिलांची भलाई करतो, ही जी भूमिका आहे माननीय पवार साहेब आणि लाडक्या बारामतीच्या मोठ्या नेत्या सुप्रियाताईंची, ते तरी परत बोलू नका, एवढंच मला सांगायचंय। बाकी मला कितीही पातळीहीन बोलले तरी मी मात्र बोलत राहणार।